ओम नमः शिवाय। ओम अर्धनारेश्वराय नमः। ओम गुरुवेभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तमेव माता च पिता तमेव बन्धो च सखा तमेव विद्या द्रविणं तमेव सर्व मम देव। ओम नमः शिवाय। ओम अर्धनारीश्वराय नमः। बोलो पार्वती पति हर हर महादेव की जय। बोलो पार्वती पति हर हर देव की जय। आज ठिकाणी उपस्थिती असणारे देवी देवता, मान्यवर, पूज्यवर, ऋषीमुनी, साधू संत, कीर्तनकार मंडळी, भाविक भक्त, शिवशक्ती भक्त परिवार कमिटी, सिक्युरिटी कार्यकर्ता, देवसेविका, सेवक मंडळ, फोटोग्राफर, साऊंड सिस्टम, एवढे दुरून दुरून येणारे माझे लाडके सर्व भाविक भक्तांना माझा कोटी कोटी धन्यवाद। जे पण ये गुरुपौर्णिमाचं नियोजन एवढं सुंदर आणि भव्य दिव्य रूपामध्ये केलेलं आहे, शंकर भाऊचं कोटी कोटी धन्यवाद। आज संध्याकाळी 6 वाजून 6:15 पौर्णिमाची तिथी लागून गेलेली आहे। उद्या गुरुपौर्णिमा आहे। बरेच असे वक्ता, कीर्तनकार मंडळी, मान्यवर मंडळींनी खूप सुंदर वाक्य रचना विश्लेषण प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मानवापर्यंत गुरुचं महत्त्व, गुरुचा अर्थ आणि गुरुचा तत्व पोहोच करायचं काम केलंय। त्याच्यातून तुम्हाला सगळं समजून गेलं। आता काही जास्त बोलायचं काम। अकरा वाजायला किती मिनिट बाकी? 10। कीर्तनकार व्यासपीठ किती वाजता सोडतं? 11:15 वाजता। राहिले माझ्याकडे किती? 15 मिनिट। आता 15 मिनिट मध्ये मी काय बोलावं हे मला काही कळत। विषय महत्वाचा हे आहे की गुरुपौर्णिमा वर्षातून एकच वेळेस येते। किती वेळेस येते? एकच वेळेस। आणि एक वर्ष किती महिन्याचा असतो? 12 महिना। आता वर्षातून एकच दिवस येणारी अशी पौर्णिमाला भगवंताने काय एवढं महत्त्व सांगितलेलं आहे? असे तर बरेच भाविक म्हणतात
अमुषा आली का माझं हे दुखतं, पौर्णिमा आली का तसं झालं. मग भगवंतानी पौर्णिमाला महत्व दिलं कशासाठी? आहे ना अर्थ, आहे ना. जेव्हा अमुषा गेल्यानंतर अर्धा चांद दिसतो, त्याला आपण काय म्हणतो? हा, जेव्हा अमुषा गेली का तेव्हा चांद दिसतोय अर्धा. पहिला गाईला दिसतो, दुसरा दिवस कोणाला दिसतं? पशुला दिसतं, आणि तिसरा दिवस आपल्याला दिसतो. पहिला दिवस कोणाला दिसतो? गाईला. दुसरा दिवस कोणाला दिसतो? पशु. आणि तिसरा दिवस, मग ते चांदला काय म्हणतात तुम्ही? नाही माहिती? तिथीला नाही, चांदला मी सांगू राहिलो. चांद, चांद, अर्धचंद्र. मग पूर्ण चंद्र कधी येतं? चंद्रकोर मानले जातं. की तो चंद्रकोर सदैव भगवान शिवाच्या जटेवर विराजमान आहे, की तो आपल्याला सदैव शीतल प्रदान करत असतो. बरोबर. भगवान शिव काय म्हणतात? का अर्धा चंद्रकोर माझ्याकडे आहे, पण जेव्हा परिपूर्ण चंद्रकोर मी पुरे ब्रह्मांडातून दाखवल त्या दिवशी तुमचे पूर्ण दिवस राहील. आणि ते आहे पौर्णिमा. ती पौर्णिमा भगवान शिवानी माता पार्वतीसाठी स्वतः एक दिवसाची कल्पना करून ती पौर्णिमा बनवलेली आहे. कोणासाठी? माता पार्वती. म्हणतात की पौर्णिमा स्त्रीमध्ये जाते आणि अमुषा पुरुषमध्ये जाते. बरोबर ना? आता बघा, महाशिवरात्री बी तशीच येईल. महाशिवरात्री आली का अमुषा जवळ. श्रावण महिना आलं का अमुषा. नवरात्र आलं का पौर्णिमा जवळ. हे असं भेद आहे अमुषा आणि पौर्णिमा. आता हे पौर्णिमाला भगवंतानी काय सांगितलेलं आहे? साधू संतांनी नाही बरं का, भगवंतानी. एवढं लक्ष ठेवा. तुम्ही फक्त साधू संत करत असतात ना. ही पौर्णिमाला व्यास पौर्णिमा सांगितलेलं आहे. व्यास पौर्णिमा म्हणजे व्यास ऋषीचं जन्मदिवस. बरोबर. साधे भाषेमध्ये वाढदिवस तुम्ही म्हणता, पण संस्कृत मध्ये वाक्य आहे उत्पत्ती. काय आहे? मी संस्कृत मध्ये नाही बोलणार, साधे भाषेत बोलल बरं का. का बोलल? आपल्या किती 18 पुराण आहे. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की एक कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, 18 पुराण मधून 5 पुराण तरी वाचले गेलेले पाहिजे, तरच नारदाचे गादीवर उभं राहायला पाहिजे. 100 लोकांना तरी पाणी पाजलं गेलं पाहिजे, तरच नारदाचे गादीवर उभं राहायला पाहिजे. त्यांच्याकडून 100 जोड्यांचं सौभाग्याचा दर्शन झालं पाहिजे, तरच नारदाचे गादीवर उभं राहायला पाहिजे. त्यांच्याकडून अखंड हरिनाम सप्ताह 108 ओवे उभे व्यासपीठवर विराजमान राहून म्हणून हरिपाठ संपवून आणि मगच नारदाचे गादीवर उभं राहायला पाहिजे. पौर्णिमाच्या दिवशी आज काहींना वाईट वाटल आणि वाईट वाटणार बी ना. का वाईट वाटायला बी नको पाहिजे. मग कारण असं म्हणतात
तुम्ही संसारिक गोष्टी आमच्या समोर मांडतात ना, म्हणून आम्हाला संसारच्या गोष्टी काढाव्या लागतात. जर तुम्ही मांडल्या नाही ना तर आम्ही बी नाही मांडणार. आता विषय काही झालं, आजचं कपडा जे आतून घालता ना कपडे ते सुद्धा धुता येत नाही, तो बी नारदाच्या गादीवर उभा आहे. प्रूफ देतो मी, प्रूफ देईन. आजचा पती असो का मुलगा असो, आंघोळ करताना काढून ठेवतो, तो नाही धुवत. घरातली स्त्रीच धुते. कोणाला ज्ञान दाखवायचं, कोणाला शिक्षा दाखवायची? ज्ञान हे दाखवताना पहिला स्वतः परिपूर्ण व्हा. दुसरेकडं बोट फिरवताना 4 बोट आपल्याकडं आहे हे बी लक्षात ठेवा. बरेच म्हणतात, आता सगळेच वक्ते बोलून गेले, स्वामीजी देव आहेत, देव आहे. कुठं देव आहे? दगड देव. देव पाहण्यासाठी मन शुद्ध असावं. बोलून नखरे करून मन धरून किंवा दिखावा करून देव बनत. देव मन शुद्ध ठेवून होतं. आणि मन शुद्ध केव्हा होतं? असं म्हणतात ना, स्वामीजी आता देवापर्यंत घेऊन जातील असं म्हणतात. तो विषय थोडं बाजूला ठेवतो मी. म्हणाल मी देवापर्यंत कसं घ्यायचं ना, मी म्हणाल आहे माझ्याकडं प्रूफ. पण माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणतात? मी एकच ओवी म्हणणार, नंतर वासुदेव महाराज किंवा निलेश महाराज किंवा संजू महाराज किंवा राजश्री दीदी भागवत म्हणा, सगळेच म्हणतील. मी काय एकच म्हणणार, कारण खूप सुपर गायक आहे त्याच्यामुळे. शुभ प्रारंभाला, शुभ कार्याला सुरू करता, कारण 12:15 काय आजू वाजले. मुनिजन गुणीजन काय म्हणतात की हे व्यास पौर्णिमाला वेद, पुराण, ग्रंथ, शास्त्र, ऋषीमुनी आणि साधू उत्पन्न झाले. मग व्यास ऋषीचं वैराग्य प्राप्त झालं. म्हणून हे गुरुपौर्णिमाला जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे की याच्यामध्ये भक्तीचा साठा आणि नामचा जप खूप मोठा आहे. आणि तो कोणाकडं आहे? गुरुकडं. आणि तो गुरु केव्हा देतो? तर जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणतात? अभंगात. बरोबर. आता गायक म्हणतील, मी नाही म्हणणार बरं का, माझा आवाज काही साथ देत. नमिला गणपती माऊली सरजा, नमिला गणपती माऊली सरजा, नमिला गणपती माऊली सरजा, नमिला गणपती माऊली सरजा.
महाराज की. तुम्ही जे करत राहा, मग मी बसतो इथं. की जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणतात की सगळं जीवन आपल्या गुरुचरणाच्या चरणामध्ये समर्पित केलं तर आपल्या जीवनाचा उद्धार होईल. त्याच्यात आई बी आहे, वडील बी आहे ना गुरु बी आहे. गुरु आणि श्री गुरु जर जीवनामध्ये उतरवले तर तुमचा बी फायदा आहे आणि माझा बी फायदा. आज तुम्ही सांगत असेल की स्वामीजीचा गुरु कोण आहे. माझ्यापासूनच मी सुरुवात करेन. वाचलेलं मी सांगणार नाही, ग्रंथातलं बी लवकर सांगणार नाही, संतांनी सांगितलं ते बी नाही लवकर सांगणार. हे फक्त देवाने उपदेश केलेला आहे, तेवढंच मी फक्त तुमच्या समोर मांडणार. सांगलेल्या गोष्टी म्हणतात ना, मुखात्रे निघणं आणि देसात पांगणं. मुखातल्या गोष्टी मसाला मीठवाले असतात. मी मसाला मीठ लावणार नाही. गुरु भगवान शिव माझे का झाले सर्वांना माहिती आहे. एक नाग लोकी वंश परंपरागतला आहे. हे जन्म माझं पुनर आहे. बरेच वक्तांनी सांगितलं इथं की तुमचे भाग्यामध्ये मागचं पुढचं खूपच मोठं पुण्य असेल की तुमची माझी भेट झाली. ते पुण्य सहज येत नाही, सार्थक करून घ्यावा लागत. जेव्हा 1 वर्ष 12 महिने आणि 3 दिवस जेव्हा मी जंगलामध्ये तपस्यासाठी गेलो, ते वेळेस फक्त मला 11वीला शाळात देव प्रसन्न झाले होते. शाळामध्ये देव प्रसन्न झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपण तेवढं नॉलेजचं राहत. 11वी झाली, 12वी झाली आणि पुढचं अभ्यास करायच्या वेळेस मी जंगलामध्ये गेलो. जंगलातून माझी तपस्या पूर्ण झाली. आणि तिकडून येताना माझ्या शरीराला काही कपडे नव्हते. सागाचं पान फक्त मी कंबरला पकडून आणि गावापुढे शेजारी उभं राहिल्यावर बरेच महिला होते, बरेच पुरुष होते. त्यांनी थोडं शरीर काळा असल्यामुळं ते वेळस काही लवकर ओळखलं नाही, पण मग मला कपड्यांनी ढाकलं आणि मग जे ठिकाणी मी राहत होतो तिथं मला घेऊन गेले. 4-5 दिवस तर मला काही जेवण जातच नव्हतं, कारण मी जंगलामध्ये अन्न खाईल नाही. फक्त जंगलामध्ये झाडाची साल, नदीतलं फेदरं, जे झाडांना डीख राहतं, डीख माहिती ना, सादडा, कळम, परत महूच, धांबडा, पानं, फुलं, फळं, फळांपासून तिथून मला आंबट खायची खूप सवय लागली. पण घरी आल्यानंतर मला काही 12 दिवस अन्न जात. त्यानंतर परत शाळाची सुरुवात केली मी, तेव्हा प्रत्येक व्यक्ती विचारायला लागलं की
तुम्ही खूप तपस्वी आहे, तुम्ही जे शाळात बोलतात ते होऊन जातं, पण या असं पाहणं, भविष्यवाणी करणं हे विषय माझं नव्हतं. जेव्हा प्रत्येक व्यक्ती, साधू मुनिजन गुणीजन भिक्षासाठी येत होते, मला प्रत्येक व्यक्ती म्हणत होते की बाळा तुझे गुरु कोण आहे? तर मी गुरु काही केलं नाही, मला माहीतही नाही. गळ्यात माळ आहे का? म्हटलं माळ तर नाही, पण जंगलामध्ये म्हटलं मला ना पहिले वाघ आला, भेटून गेला. दुसऱ्या दिवशी नाग आला, ते भेटून गेला. तिसऱ्या दिवशी म्हटलं ना एक ज्योत निघाली, त्यांनी फक्त मला त्याच्यातून काय दिलेलं आहे? फक्त एक जानवा टाकून पाठवेल आहे म्हटलं. जानवा म्हणजे हे समजतं ना, जनवा. जानवर किती भी हमला होऊ दे, हे सांभाळ करतो वाच. जीवनामध्ये मने गुरु केलं पाहिजे, हे खरं आहे. तेव्हा मोबाईलचा जमाना नाही, आता काय फटक फटक केलं का सगळं. माझं सारखेला तर नाही येत, पण बाकीच्या यांना तर असं बोट दाबलं तरी सगळं खालीवर आणि दाबायचं, बस सगळंच भविष्य निघतं. कोणाचं काय आहे ते शिकायला बी गरज. आता शाळामध्ये नाही एवढं अभ्यास, मोबाईलमध्येच. मग मला कळाल्यानंतर मी ठरवलं की मला बी गुरु करायचं आहे. इच्छा असते प्रत्येकाची, आणि माझ्या जीवनामध्ये जिज्ञासा होऊन गेली. रात दिवस एकच, गुरु मला केव्हा भेटत. मी जीवनामध्ये कमी मग कमी 23 ते 24 आतापर्यंत माझं गणित 42 मी माणसे पाहिले, म्हणजे आध्यात्मिक. काखामध्ये झोळीवाले, हातामध्ये त्रिशूळवाले, त्रिशूला निंबूवाले, सुभस्म करणारे, निंबूवरती अग्नी जाळणारे, माहिती ना? हा, आघोरी सगळे पाहिले. पण मी त्यांची कसोटी किंवा परीक्षा करायला नाही जाईल, मी गुरु करण्यासाठी जात होतो. पण ते मला परत करून देत होते की तुम्ही आमच्या शिष्याचे लायकी नाही आहे, तुम्ही कुठंतरी भाग्यवंत खूप मोठे आहे, आम्हाला भीती वाटते. पण एक लक्ष त्यांच्या मुखातून प्रत्येक वेळेस निघत होतं की मी ज्याच्याकडे जायचं ते दुसऱ्या दिवशी आजारीच पडायचं. हे काय मला राज माहिती नाही. पिंपलनेर माहिती आहे का? पिंपलनेर इथे एक महात्मे होते, संन्यासी होते बिचारे. चांगली ध्यान धारणा बी होती त्यांची. पहिले मी त्यांच्याकडे जाऊन आलो, पण जेव्हा दुसरे वेळेस मी गेलो तेव्हा दारावरच लागून राहिला, बाबा तू नको येऊ इथं. म्हटलं का? मला दर्शन करायचं आहे. बाबा दर्शन तू सदेवाचं करून घे वाटलं तर, पण माझं नको करू. पण त्यांनी मला एक साल आणि नारळ आणि रुद्राक्षाची माळा दिली हातात, आणि त्यांनी एकच सांगितलं की बाळा तू बाकीचे नादात नको पडू, तू फक्त एकच कर, जिथून तुझं कार्य उभं झालं तिथंच जाऊन तू प्रश्न कर, तुला आपोआप पुढचं मार्ग सापडल. 15 ऑगस्ट होती त्या दिवशी. 15 ऑगस्ट. शाळातले माझे मित्र बी आहे, भाऊ बी आहे, माझ्या बरोबर आहे शाळेत शिकणारे. तेव्हा मी हुशार, शाळात हुशार म्हणजे खूपच हुशार, मोकळं बोलणं, भक्तिगीत,
व्यासपीठवर बोलणं वक्तृत्व शिकवायचं, ते नाचायला माहिती ना टीचर समोर, रास गरबा 12-13 शाळेंवर शिकवायला जायचं. परत 15 ऑगस्टच्या दिवशी 8:15 वाजता एक सर्प एवढं मोठं गावाच्या मंदिरात येऊन बसलं का त्यांनी मला हालू दिलं सुद्धा नाही. सगळे गावकरी आले, पत्रकार, मीडिया, मुनिजन गुणीजन, साधू. एक यात्राच भरली 3 दिवसाची. तिकडं 15 ऑगस्ट त्यांनी करून घेतली, मला काही जाऊ दिलं नाही. गावातले लोक मला सांगायला लागले, स्वामीजी आता तू स्वामी होऊन जाशील. म्हटलं मी स्वामी नाही होणार. मग मला सांगायचं तू आता महाराज होशील. महाराज बी नाही मला व्हायचं. मग काय व्हायचं म्हटलं मला टीचर व्हायचं आहे. सगळे एवढे जनतामध्ये सर्प उतरला, माझ्या अंगावर फिरला आणि 21 किंवा 22 फूट जमीन फाटली गेली आणि तिथून काही साक्षात्कार झालं तेवढं काही मला माहिती नाही आहे. पण जनता म्हणतात की कुठंतरी आम्ही देव पाहिलं होतं आणि तुमचे देव ते आहे. आणि त्याच्यापासून मला बोध भेटलं, त्याच्यापासून नाम भेटलं, त्याच्यापासून चिंतन भेटलं. तप केली, जप केली, पाणीमध्ये केलं, अग्नीमध्ये केलं, हवामध्ये केलं, मसानखाईत केलं ना. आता तुमचे समोर वक्तृत्व करतो. माझे गुरु म्हणजे दिखावाचे नाही आहे. त्यांनी खूप मला असं बोठाला धरून शिकवलंय. पहिले माझ्याकडे एक भक्तीचे ज्ञान सुद्धा नव्हतं. आता देवाच्या कृपाने, देवाच्या माध्यमातून म्हणतात ना, एक पुस्तकवरती डिग्री भेटत, 7वी पुस्तक भेटले तरी डिग्री भेटत नाही, बरोबर. पण भगवंताच्या कृपाने 51 विद्या माझ्याकडं आज उपलब्ध आहे. कोणत्या क्षेत्रात कोणती यूज करा, कोणत्या क्षेत्रात कोणती यूज करा. घेणारं मन मोकळा पाहिजे. घेणारं मन कसं पाहिजे. आता तुम्ही म्हणतात मोकळा, पण 5च मिनिटात घरी, 5च मिनिटात नवऱ्याकडं, 5च मिनिटात पोरांकडं, अमेरिका, सगळेच फिरत तुमचा मन. असं वाटतं का द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे. तर भगवंता म्हणतात की गुरु निरखून आणि पारखून करा, एकाच वेळेस करा. म्हणतात ना, मने प्यारा लगे, मने प्यारा लगे, मने प्यारा लगे गुरु का नाम रे. तन मन धन गुरु के चरणों में. काय म्हणतात, मी भजन नाही करणार आहे लवकर, माझ्याकडे वेळ संपलं. काय म्हणतात, मन्ने प्यारा लगे गुरु का नाम रे. तन मन धन गुरुचे चरणामध्ये समर्पित करतोय, पण मला गुरु पाहिजे. सुख दुःख प्रत्येकाला येणार आहे. भगवंताने एकच वेळेस जन्म दिला आणि मी तर देवांचा कोटी कोटी धन्यवाद बी करतो. तुम्ही करते का नाही एवढं नाही मला माहित. म्हणतात गुजरातीमध्ये आहे ओवी, कहते हैं दिल मेरा धन्यवाद प्रभु कि तूने करिया महान मेरे प्रभु. तूने दिया एक जीवन में लाखों पे धन्यवाद
मेरे प्रभु, की भगवंता तुम्हाला आम्ही बार बार सांगतोय की तुम्ही जन्म दिलाय आम्हाला एकच वेळेस, एक वार नाही, 2 वेळेस नाही, लाखो वेळेस बी तुम्हाला आम्ही प्रणाम करू तरी ते प्रणाम आमचं कमीच आहे, तुम्ही खूप मोठे आहे. आज हे संसाराचे बहुसागरामध्ये तुम्ही गुंतलेले आहे त्याच्यामुळे निघते. बरेच म्हणतात, बरेच म्हणजे तुम्ही सगळेच, ते काही याचं त्याचं नाव घ्यायचं, सगळेच. मला एक प्रश्न असा पडलेला आहे, कोणी गावात हरिनाम सप्ताह करतो, कोणी रोज भजन कीर्तन, कपाळाला गंध लावतो, आध्यात्मिक वागतो, कोणी सांगत जन्मापासून तर आतापर्यंत मी देवदेवच करतो, बरोबर. कोणी सांगतो मी असं प्रवचनकार आहे, कोणी म्हणतो असं मी कीर्तनकार आहे, कोणी म्हणतो असं आम्ही भक्ती केली, असं ग्रंथ वाचले. आणि असं मला कळतं की आतापर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये, प्रत्येक म्हणजे 100% मधून 40% जास्त तर आपण फिक्स म्हणूया की माळकरी आहे, बरोबर, बरोबर ना. तुमचं वय किती आहे? 52. तुमचं 45. अण्णा तुमचं शंकर भाऊ 34, 37. आता ये बी लय असं वय प्रत्येकाची जागेवर नाही थांबेल आहे. मला एक प्रश्न पडतो, एवढे कथाकार, कीर्तनकार, सांगून सांगून किंवा ते सुद्धा आणि तुम्ही सुद्धा आणि मी सुद्धा, पण आतापर्यंत परमार्थ मार्गावर अजून तरंगेलच नाही कोणी. असं का? प्रश्न आहे ना माझं. सगळे म्हणतात आम्ही तरंगून गेलो, कोणी म्हणतात आम्ही असं करून टाकलं, कोणी म्हणतात आम्हाला नारदाची गादी भेटली, कोणी तर असा बी म्हणतात की आता मी राजकारणी झालो, म्हणजे आता मी काहीतरी सृष्टीच हातात घेऊन टाकली, राहू केतू सारखी. पण तरंगती का नाही? आहे ना मुद्दा, प्रश्न आहे ना. कोणीतरी तरंगेल आहे का? तर जो संत, बघा देव वेगळा असतो, ऋषी वेगळा असतो, संत वेगळा असतो, मुनिजन वेगळा असतो, गुणीजन वेगळा असतो, कीर्तनकार वेगळा असतो, गायक वेगळा असतो, प्रवचनकार वेगळा असतो. प्रत्येकाचे भाग वेगळे वेगळे. आता बघा, आपल्या देशाचा जो प्रधानमंत्री आहे त्याची तुलना कलेक्टर घेऊ शकतो का? सॉरी, मुख्यमंत्री घेऊ शकतो का? मुख्यमंत्रीची तुलना कलेक्टर घेऊ शकतो का? कलेक्टरची तुलना सरपंच घेऊ शकतो का? नाही. जरीही वयामध्ये बदल असू दे कमी जास्त, पण तुलना कोणी करू शकत. असं भक्तीमध्ये पण तेच आहे. संत म्हणतात ते खरं आहे, पण संतांनी पहिले देवांना निरखून घेतलं, पारखून घेतलं, त्यांच्याकडून नाम जप करून त्यांना प्राप्त करून घेतलं हृदयामध्ये, आणि मग ते संत झाले. म्हणून आता संत जे म्हणतात ते आपल्याला करावं लागेल का? का त्यांना परिपूर्ण बोध आहे.
बोध म्हणजे शिक्षा पूर्ण झालेली आहे. ते शिक्षामध्ये असा ग्रहण करून घेतलं अमृत सारखं की त्यांनी जे डोक्यावर हात ठेवलं त्याचा सनातन उद्धार होणार आहे. पण तो संत कोण आहे आणि तो संत गुरु कसा बनल? गुरु डायरेक्ट कोणी बनू शकत, संतच गुरु बनतो. कोणी बी नाही गुरु बनू शकत. पण एक एवढं मी फिक्स सांगेन, तुम्ही कोणताही मार्ग जा, पण गुरु एक वेळेस कराच. आता तुमच्या मनात असा प्रश्न पडला की गुरु कसं करावं? मी वाट दाखवायचा प्रयत्न करतो. निरखून आणि पारखून करा. निरखून पारखून मध्ये कसं गुण पाहिजे? तो पहिला गुण, का त्याचे पायाला खड्डा नाही पडला पाहिजे. एक गुण, गुरुचे पायाला खड्डा पडला नको पाहिजे. म्हणतात ना चंद्रकोर. गुरुचा कपाळ, जो कंपाळ ललाट, संस्कृत मध्ये ललाट म्हणतात, आपल्या साध्या भाषेमध्ये कंपाळ म्हणतात. गुरुच्या सेंटरला केस पाहिजे, मोकळा निढाळ पाहिजे नाही. केस माहिती ना, जे आईचे हृदयापासून भगवंता जन्म देतो, घेऊन जन्माला येतो, एकही ढाकण भगवंता ते दिवशी लावतो. टाळू माहिती ना, टाळू ते एकही दिवसात लावतो भगवंता. गुरु संन्यासीच पाहिजे. गुरु कसा पाहिजे? संन्यासीच पाहिजे. गुरुची परंपरा कोणती आहे ती बघा. श्रीपंथी आहे, शिवपंथी आहे, कोणता पंथ आहे? कारण आपले संप्रदाय खूप आहे, अनेक संप्रदाय आहे, अनेक देवी देवता आहे. 33 कोटी देवी देवतांचे वेगवेगळे रूप आहे, वेगवेगळे कार्य आहे, वेगवेगळे अवतार आहे. देव एकच, रूप दोन आहे, एक स्त्री आणि एक पुरुष. जीवनामध्ये गुरु बी एकच करा. एक वेळेस करून घेतलं, तो साळा असो, भोळा असो, कसंही असो, तोच गुरु. चुकून गेले, निघून चुकून गेले. आता गुरु केलं. आता वक्ता बरेच सांगत होते की गुरु आपल्याला देव दाखवतो, असं म्हणत होते ना. आता गुरु देव केव्हा दाखवल तुम्हाला? आता रात्री मी दाखवणार. नाही ना? बघा, मी एक साधन आहे देवापर्यंत घेण्याचं. एक लक्ष ठेवा, सोनं आज आपल्या जीवनामध्ये किती अमूल्य आहे ना. आभूषण आणि नक्षी केली तर सुंदर वाटतं. म्हणतात की हे माझं नेकलेस.
हे माझं शिंगार आहे, खूप सुंदर. पण ते सोनं जर एकत्र काढून एकत्र केलं आणि तुटून गेलं तरी ते सोनंच राहणार ना. तर तुटल्यानंतर आपण जाळून दिलं तरी ते सोनंच राहणार. आता जाळून टाकलं, त्याची किंमत कमी झाली, ते सोनंच आहे. असा देव गुरु सांगतोय की तुम्हाला परमार्थकडे जाण्याचे हे मार्ग आहे. तो मार्ग तुम्ही चॉईस केलं, ते मार्गामध्ये गळामध्ये माळ टाकली, जप केलं, ध्यान धारणा केली, नीतीवर चालले, तुमचे कर्म आणि सत्कर्म चांगले जुळले तर नक्की ते मार्गावर तुम्ही चालून पडसाल. तिथावर नाही जाणार, चालून पडसाल. आता तिथं चालून पडसाल, त्याच्यामध्ये तुम्हाला देवापर्यंत जाण्याचा मार्ग कसा सापडेल. तर पहिला, जे गुरुनी तुम्हाला कानामध्ये नाम दिला असेल त्याचं जप. काय जप. त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात, एक मंत्र असतो आणि एक नाम असतो. मंत्र शरीराला समांतर ठेवतो आणि नाम तुम्हाला चालवायचं काम करतं, तरंगवायचं काम करतं. आता तरंगशाल कसं. तर पहिला आई वडिलांचं दर्शन घ्या. दुसरा गाईचं शेण किंवा गाईला स्पर्श केलं का, गाईची सेवा केली का. तिसरा, देवाचे नामचिंतन मध्ये तुम्ही कधीतरी भजन कीर्तन टाळ मृदुंगा कधी टाळी वाजवत बसले का. कधी दान होत असेल त्या ठिकाणी तुम्ही जाऊन 5 लोकांना तरी खाऊ घातलं का. तुमचे घरी तुमचे चुल्यावरती 5 माणसासाठी तरी तुम्ही स्वतः अग्नी प्रज्वलित करून त्याच्यावर तुम्ही स्वयंपाक करून खाऊ घातलं का. तो लेडीज असो का जेंट्स असो. ग्रंथ वाचले का तुम्ही, शास्त्र पुराणचा आदर केलं का, संतांचा आदर केलं का, मुनिजन गुणीजनचे चरणामध्ये कधी कमरापासून वाकले का. नर्मदा परिक्रमा केली का. आपण म्हणतो जीवनामध्ये तीर्थ खूप आम्ही करतो, खूप तीर्थ करतो. भगवंता म्हणतात तीर्थ करा, पण एक वेळेस तरी जन्माला आले तर 4 धाम तरी करून बघा. देवदर्शन करते का तुम्ही. तुमच्या जीवनापेक्षा एकच सेकंडचा मोठा व्यक्ती असेल त्याचा आदर करते का. तुम्ही एखाद्याला पाय लागलं त्याला पाया पडून घेतलं का. देवाचा कळस दिसत असेल तिथून कधी चुकीचं काम केलं का नाही केलं. ते सगळं त्याचा टिपून ठेवतात. जर एवढं वैराग्य, जर एवढं तुम्ही गुरु सांगितलेला असेल उपदेश आणि एवढं जर तीर्थ ध्यान धारणा जप तप तुम्ही हृदयामध्ये बसवलं असल, तुमच्याकडून एवढं परिपूर्ण झाला असल तर नक्की
यम द्वारपर्यंत तुम्ही पोहोचून गेले. कुठपर्यंत? यम द्वार. आता यम द्वारपर्यंत आले. आता स्वर्गमध्ये घुसायचं आहे ना. ब्रह्मलोक, वैकुंठ लोक का शिवलोक, आणि मग स्वर्गलोक. स्वर्गलोक मध्ये कोण राहतं? इंद्रदेव. ब्रह्मलोक मध्ये कोण राहतं? परब्रह्म आणि सरस्वती माता. वैकुंठ लोक मध्ये कोण राहतं? महाविष्णू आणि महालक्ष्मी. आणि शिवलोकामध्ये कोण राहतं? भगवान शिव आणि माता पार्वती. हे 4 लोक फिक्स आहे. आता तुम्ही कोणते देवाचे दास आहे? दास माहिती ना? दास म्हणजे असं समजा की आता तुम्हाला ना वृंदावन मध्ये जायचं आहे. कुठं? वृंदावन मध्ये. पण आता तिकीट कसं काय काढायचं लवकर रेल्वेची? लवकर काही तुम्हाला रेल्वेमध्ये काही तिकीट देणार, सीट देणार नाही. पण तुम्हाला निवांत बसून वृंदावन मध्ये जायचं आहे. पण तिकीट, मग ते तिकीट वळख काढून काढून ठेवावं लागतं. महागड्या बी काढा, सस्त्या बी काढा, जास्त पैसे देऊन बी काढा, कमी पैसे देऊन बी काढा. ते कोणाच्या हातात आहे? तुमचे. मग त्याच्यात वळखी बी कामं येते, पाळके बी कामं येते. आता तिकीट काढली, सीट बी भेटली, आता तिथं जायचं आहे, लीला करायची आहे, बरोबर? पण आता वृंदावन मध्ये तुम्ही का जाणार आहे ते सांगा? डान्स करायला? भगवंत म्हणतात की वृंदावन मध्ये भगवंत आलेले होते, ते वृंदावन मधून आपल्याला पुढं मार्ग सापडणार आहे, बरोबर? तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला गण विचारतील. कोण? यमचे गण. आहो तुम्ही कुठून आले? चित्रगुप्त फाईल पाडही, यांना तेलामध्ये तळायचं आहे का तिन्ही लोक मधून कोणीतरी घ्यायला येतं, त्यांच्याबरोबर पाठवायचं आहे. जर तुम्ही तिन्ही लोक मधून निघून गेले तुमचे वळखी, तर तुम्हाला ते बरोबर घेऊन जाते. यमराजाचं काही काम चालणार नाही. का? यमराजा पहिलेच गळामध्ये रुद्राक्ष माळ का तुलसी माळ पाहून घेतात. कारण ते तिकीट आहे. काय आहे? तिकीट, लायसन. हे कपडे तुमचे सुंदर सुंदर हे तर मसन खाईत जळून जातील. हे तुमचे फेसन बिसन ये ना रंगीबेरंग सगळं जळून जाईल. चांगली स्किन बी जळून जाईल. काही कामाची नाही ही स्किन. तुम्ही लाली लावा, लिपस्टिक लावा, पावडरी लावा, सेंट मारा, हे तुम्ही मोबाईल घेऊन असं करा, हे बी जळून जातील. हे बी काही कामाचे नाही राहणार. फक्त एकच राहील. तुम्ही सांगसाल का हे माझे एवढेच सोन्याचे राहू दे रे बाबा, हे नाकाचं तरी राहू दे, तरी राख झाल्यावर पाखडून पाखडून काढून घेते. चुकीचं बोलतो नाही ना? एखादा मुलगाला तुम्ही सांगून दिलं हे सोन्याचं नको, चांदीचं ठेवतं, तेवढं तरी राहील, ते बी पाखडून पाखडून ते टाकमध्ये ठेचून बसवते. पण ज्यांनी गुरु केला ना, ती माळा 1 नंबर
म्हणतात ना 1, 2 आणि 3, बरोबर ना. 1 नंबर रुद्राक्ष, का ती झाडापासून तयार निर्मातीत झालेली आहे. दुसरा तुलसी, त्याचं कथन होऊन मंथन होऊन आणि तुलसी माळ होत झालेली आहे. आणि तिसरी वैजंती माला, ते परब्रह्म घालतो. ब्रह्मदेव माहिती ना, हे 3 माळा आहे. ब्रह्म, विष्णू आणि आता बघा, सुंदर सुंदर हे देह गेलं ना, एक कोणीच तुम्हाला एक दिवस नाही ठेवणार. आता बघा, जेव्हा महाभारत होत होता, महाभारत माहिती ना, मी निंदा नाही करत, जाणीव करतो. महाचक्रव्यूमध्ये कोण गुंतलं होतं? अभिमन्यू. अभिमन्यूचं मामा कोण होतं? श्रीकृष्ण. जेव्हा अभिमन्यू चक्रव्यूमध्ये गुंतलं तेव्हा श्रीकृष्ण भगवंता का काढायला नाही आलं? सांगा. आहे उत्तर. जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होत होते, तिचे 5 पती होते, कोण आला? कोणी आलं? प्रभू रामचंद्र भगवान 4 भाऊ होते. जेव्हा वडीलला प्राण सोडायचं होतं, कोण आलं समोर? भगवंता सुद्धा म्हणतात, लेख मध्ये जे लिखलं गेलं ते सुटत नाही. जशी करणी वेशी भरणी. आता भगवान काय सांगायला मागतो की ही माळ खरंच तरंगू शकते. हे सनातन. आता तुम्ही बघा कशी तरंगवते. जेव्हा तुळशी तुम्ही जाळली तेव्हा भुक्का होतो, तो कपाळाला लावतो आपण. मनाची तृप्ती होऊन जाते, मनाची शांती वाटते. शरीराची राख झाली आणि भगवान शिवाचा शिंगार समजून आपण कपाळाला त्रिपुंड पाडतो का नाही? मनाची तृप्ती होते की कुठेतरी आपण देवापर्यंत पोहोचतो. बरोबर ना. आता बघा, जर गळामध्ये तुलसी माळ किंवा रुद्राक्ष माळ असली आणि जेव्हा तुम्ही अंतिम संस्कार मध्ये, शेवटच्या क्षण मध्ये तुम्ही लाकडात गौऱ्यात तुम्ही जिजू राहिले, तेव्हा परिपूर्ण ती माळ शरीरचं ऊर्जा वळते. हे कोणते रंगाचं आहे, कोणते रूपाचं आहे, कोणते तेजचं आहे, कोणते जातीचं आहे, स्त्री आहे पुरुष आहे, पहिले कोणत्या योनीतून जन्माला आले, पशुमधून, पक्षीमधून का मानवातून. आणि जेव्हा त्याची राख होते ना, तेव्हा ती राख पाणीमध्ये समर्पित केलेली जाते. आता पाणीमध्ये सोडलेली राख कुठं जाते कोणाला माहिती आहे? शिवगण असेल तर कैलासला जाते, वैष्णवगण असेल तर वैकुंठला जाते, आणि परब्रह्मगण असेल तर स्वर्गमध्ये जाते. याच्यात बी परत पुरावा देतो. खूप मोठा समुद्र आहे. किती मोठा? तुमची आता हे मोटरसायकली बरे, त्याच्यावर बसून जाणं बरे. तुमचे जे मोटरसायकली आहे त्या समुद्रामध्ये बसून बरे तरंगून दाखवा ना. मोबाईल वरती बसून दाखवा. पण
जे देवाचे नावाने कंथन म्हणजे मंथन झालेल्या गोष्टी ची तुम्ही जर नाव बनवली, ते नाव मध्ये तुम्ही बसले आणि ते नाव जर तुम्ही जर पसार करायचा प्रयत्न केलं तर ती बरोबर ये पार ते पार घेऊन जाईलच. अहो तुमचं सोनं चांदीला काय डिमांड? तुम्ही एखादी वेळेस असं बी म्हणते काय लाकडाचं गळ्यात बांधते. अरे हे लाकूड नाही आहे, हे लाकडा नाही आहे, आमच्या जीवनातला अमृत आहे, अमृत. म्हणून जीवनामध्ये एकाच वेळेस जन्माला आले पण गुरु करा. एखादी वेळेस तर आपण म्हणतो की तू माळकरी आहे? हा मी माळकरी आहे. नवरेला बाहेर देतो बनवून. मग जेव्हा नवऱ्याला बनवून देते बाहेर, तेव्हा तुझे नाकाला काही पडदा असतो? श्वास शुद्ध असावी ना. नाही नाही आम्ही घरात नाही बनवते, बाजूला. काही तर असं म्हणता आम्ही हॉटेलमध्ये खाऊन आले. रे बाबा तुम्ही कुठूनही खाऊन घ्या, कुठूनही खाऊन या, शरीर शेवटी अपवित्रच ना. दोन गोष्टी आपल्या मानवला नाही दिलेला आहे, एक दारू आणि दुसरं मांसाहार. ज्याला रक्त येतं, रक्त माहिती ना तुम्हाला, पाणी निघतं कापल्यावर का रक्त येतं? सांगा सांगा. रक्त. जर तुम्हाला मी असं कटिंग करून तुम्हाला चांगलं तळून तळून बनवून दिलं तर तुम्ही खासाल का? का? आणि मग कोंबडं बोकडं चालतं का? त्याला बी तर रक्तच येतं ना. भगवंत काय म्हणतात का ज्याला आडवे दात आहे, आडवे माहिती ना, सरळ नाही बरं का, आडवे दात आणि लांबी जीभ आहे, आणि त्याला 4 पाय आहे का, तो पायाने खाऊ शकत नाही का, हाताने खाऊ शकत नाही. समजतं का? तेच व्यक्ती रक्त निघतं ते वस्तूला खाऊ शकतात. कुत्रा म्हणा, वाघ, माहिती ना, असे खाऊ. आता तुम्ही वाघ आहे का? आता ते प्राणीमध्ये बी बघा ना, हाती, हाती खात, गाय. भगवंतानी आता तुम्ही सांगत असेल की माणसे खाते, ये माळकरी ना आम्ही खातो, बरोबर. आता प्राणीमध्ये पण 2 भाग आहे, काही पानच खाते, चारच खाते, बरोबर ना. पाय असून हात नाही आहे त्यांना, त्यांना बी 4च पाय आहे, तरी ते काय खाता? पान, चार, बरोबर ना. आपल्यामध्ये पण तेच प्रकार आहे. 2 प्रकारचे माणसे आहे. काही भाजी पोळी खाता आणि काही मग पोळी बी ना हे कोणी केली सवय? देवानी पाठवली का? देवांना कधी खाताना पाहिलं होतं? आपण होऊन करतो. देश विदेश बाकीमध्ये पाहून पाहून आपण एकमेकाला पाहून क्रिया करतो. म्हणून आज आपण मानव देह मागे आहे. आपण म्हणतो ना तरंगती नाही, तरंगती नाही, कारण हेच दुसऱ्याला पाहून करणं. काय दुसऱ्याला पाहते? म्हणून गुरु करा, निरखून पारखून करा. तुम्ही सोनं बी घाला ना चांदी बी घाला, पण एक वेळेस जन्माला आले ना तर गुरुचं नाम कानात घ्या आणि तुलसी माळा किंवा रुद्राक्ष माळा गळ्यामध्ये ग्रहण करा.
तुमच्या संसारामध्ये किती अडचणी येऊ द्या, मी तर हे बी म्हणतो प्रत्येकाला, सगळे संसार मधूनच बाहेर निघती नाही. उठायचं, चांगले कपडे घालायचं, पैसे कमावायचं, पोरांचं विचारायचं, घर चांगलं बनवायचं, सगळी प्रॉपर्टी वसवायची, फक्त त्याचा मागेच पडेल आहे. देव नाही देत असा विषयच नाही, देव देतो. देव प्रत्येकाला कुंडलीमध्ये बनवून पहिलेच पाठवून देतो का हे तुझे भाग्यामध्ये आहे, हे तुला भेटणार आहे. पण हे टिकवून कसं तू यूज करशील, वापरशील, हे तुझ्यावर आहे निर्भर. मग तुमचे नशिबात एकच गाडी असेल ना, तिथं तुम्ही 4 आणले ना, मग एक विकली परत घेतली, विकली परत घेतली, मग तो देव काय करल? मी एक वेळेस तुम्हाला सांगितलं, या ना, चहा घ्या, पाणी घ्या, जेवण घ्या. दुसऱ्या वेळेस यायचं ना, टामटूम करून, आण बाबा आण. ते काही रोज रोजच भेटल का? अहो, रोज भेटण्यासाठी जिजावा लागत. काय जिजावा? जिजावा म्हणजे आज बघा, शिवशक्ती भक्त परिवार एवढं सुंदर आहे. आज काही संध्याकाळी आले बेग काख्यात घालून, पण काही ना कालपासून येऊन जिजू राहिले. कोणी पोचा मारतोय, कोणी झाडू मारतो, कोणी दगड उचलतो, कोणी झेंडा लावतो, कोणी पान उचलतो, कोणी झाडू मारतो, कोणी महाप्रसाद बनवतो, कोणी भजन करतो, कोणी कीर्तन करतो, कोणी टाळ वाजवतो, कोणी चौकदारच्या रूपात उभे आहे, कोणी फोटो पाडू राहिले सगळ्यांच्या मनोरंजनसाठी. सगळ्यांना मी दिसलं पाहिजे त्याच्यासाठी माझ्यावर उजेड पाडू राहिले. तुमच्या मनाचं समाधान व्हावं त्याच्यासाठी सुविधा 1 से बढ़कर 1 करू राहिले. त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. ही सेवा, सेवा म्हणजे जीवनामध्ये जिजा जिजसाल. बघा, तुम्ही आंघोळीला बसले, रोज साबणच लावलं तर मळ निघतच राहील का? नाही निघणार. 8 दिवसातून 1 दिवस असं येईल का तुम्हाला दगडाने घसावाच लागल. ते दुखल तरी ना, लाल होईल तरी. चुकून बोलतोय मी? नाही ना. मग ती दगड कुठली बी असो, मग माझं एकच काम आहे. दगडाचं काम मी करतोय, जिजाईचं काम तुम्ही करा, तरंगवायचं काम ते करतील. होईलच नक्की. नाही होणार असं बनतच नाही, होणार आहे. साधू संतांनी सांगितलं. अहो, आपल्यासारखं त्यांना पण संसार करायची वजा होती ना, पण बिचारे एक जागेवर बसून नामचिंतन करून आपल्यासाठी चांगले सुंदर सुंदर ओवे लिहून गेले. अरे दादा, असं तुम्ही नाही शिकते तर लिहून वाचून तुम्ही शिका, ऐकून शिका, ग्रहण करून शिका. कीर्तनकार चुकीचं नाही म्हणते, वागण्यामध्ये प्रत्येकाचं चुकून जातं. शेवटी मानव आहे, देव चुकतो, मानव काही चुकणार नाही. पण कीर्तनकार व्यासपीठवरून बळच नाही चुकत. संतांनी सांगितलेलं तेच मांडतात. ग्रंथ, शास्त्र, पुराणमध्ये जे पुरावा आहे तेच म्हणतात. फक्त एवढंच, भाषा शैली माहिती ना, काही संस्कृत प्युअर बोलतात की आम्ही काहीतरी संस्कृत, ते बी सुद्धा संस्कृत कोणी बोलत. पृथ्वीवरचा एक व्यक्ती असा संस्कृत प्युअर बोलत, 1-2च व्यक्ती संस्कृत प्युअर बोलत होते, ज्ञानोबा आणि शंकराचार्य. प्युअर संस्कृत, याचे व्यतिरिक्त कोणी संस्कृत प्युअर बोलत. आणि हे संत आहे ना,
ते होते त्यांनी तरगवून ठेवलं म्हणून आज आपण आहे. बाकी भूकंप यायला वेळ नाही. पाऊस आज इथं पडेल तर उद्या तिथं पडेल, पण समांतर कोणी ठेवलं? संतांनी. शिकून घ्या. असं नको समजू मी समोर तुम्हाला म्हणतो म्हणजे मी भगवान आहे. मी तुमच्या सारखाच सामान्य माणूस आहे. फक्त देवाने दिव्य दृष्टी दिल्यामुळं, दिव्य शक्ती दिल्यामुळं, जप तपमुळं, ध्यान धारणामुळं असं नाही आहे का माझ्या जीवनामध्ये अंगात आलं ना मग मी संत झालो, असं नाही आहे. माझ्या जीवनामध्ये तपस्या केली, अग्नीत पाणीत, मग देवानी डोक्यावर हात ठेवलं. त्याच्यावर 1.25 महिना माझी कसोटी घेतली. 7.25 वर्ष तर माझे व्रतच चालले. एक सोमवार नाही का मी जेव्हापासून कार्याला लागल्यापासून मी उपवास नाही आहे. असं भक्ती सांगून नाही करते, शिकवायचं काम करतो मी. तुम्ही सांगसाल स्वामीजी एवढे ज्ञानी होऊन गेले, एवढे हे करून, मी शिकवत नाही, मी दिखावा बी नाही करत. मी फक्त सांगायचा प्रयत्न करतो का हे मी केलं. तुम्ही बघा, मी कधीतरी पाणी कोणाला तरी पाजलं जाशील हाताने, मी ऑर्डर नाही केलं. मी कधीतरी देवाचा नैवेद्य बनवण्यासाठी स्वयंपाक केला जासल आणि तो स्वयंपाक तांदूळ म्हणा, डाळ म्हणा, भाजी म्हणा निवडून निसून सगळं ते सेवामध्ये मी कुठंतरी मन रमवलंच असल की भगवंता माझे हाताचं यो प्रसाद तुम्ही ग्रहण करा. आपण जीवनामध्ये काय करतोय हे पहिले बघा, मग दुसरेकडे बोट फिरवा. जर तुमच्या जीवनामध्ये शुद्ध वातावरण तयार झालं, मग हे तुमचं देह आहे ना, हे एक मंदिर होईल. काय होईल? मंदिर. आणि ते मंदिर मध्ये कोण बसील? सद्गुरू. आणि ते सद्गुरू बसला का मग सांगल, ए देवा या ना, यांना पहा. आणि पहा आणि मग सांगा, भगवंता आता तुम्ही येऊन गेले ना, माझ्या बरोबर यांना पण येऊ दे ना. कोण सांगल? मी. आता ते सांगायची वेळ केव्हा येईल ते बघा. कसा फुललाय गुरुदेवाचा मळा, कसा फुललाय गुरुदेवाचा मळा, कसा फुललाय गुरुदेवाचा मळा, कसा फुललाय गुरुदेवाचा मळा, गुरुदेवाचा मळा, गुरुदेवाचा मळा, गुरुदेवाचा मळा, गुरुदेवाचा मळा.
बोलो शिवर्धनारेश्वरी भगवान की कृपी महाराज की जय. मळा फुलला बरं का. आता मी काय करणार आहे, मध मासे पाठवणार आहे ना, ते मध वडून आणणार आहे. बरोबर. आता बघा, मध मासे म्हणजे तुम्ही, बरोबर. मध म्हणजे महादेव, बरोबर. आणि फूल मी. समजलं. आता फूलवरती कोण येणार आहे, मधमासे रस घेण्यासाठी, बरोबर ना. प्रूफ सहित, हा, दिखावा नाही करत. आता जे मधाचं जे आहे गरा, त्याच्यामध्ये रस भरायचं काम तुम्हाला आहे, बरोबर. आता ते फुलाची मेहक कुठं जाणार, नाकाद्वारा हृदयात, बरोबर. आता हृदयामध्ये गेल्यानंतर मधमाखी का शांत बसेल, नाही बसणार आहे, ती वार करणारच आहे, बरोबर. आता ती वार करल म्हणजे कुठं तरी मंदिर बनवलं. मंदिर म्हणजे घर. आपण जसं घर बनवतो तसं मधमाखीला बी घर लागत, बरोबर. आता तो घर देहामध्ये उतरवायचा, बरोबर ना. आता देहामध्ये भगवान शिव आणि माता पार्वती चरणामध्ये काय म्हणतात, एकदम सुंदर. सगळ्यांनी साथ द्यायचं, कारण टाइम झालं 12:15. देवाकडून मला चरण सोडवायचं आहे, बरोबर. देह देवाचा ये मंदिर, देह देवाचा ये मंदिर, देह देवाचा ये मंदिर, देह
नाही लागले ना, पहा बघा हा, कारण मला जेवणावरून लक्षात येतं, कोणी एक बाजूनी वरती करतं, कोणी तोंडावर, त्याच्यावर सिग्नल आहे, ते सिग्नल. फोन मारायचं बी आणि लाईट पाडायचं बी लगेच लक्षात येतं. पण माझी इच्छा आहे का या आत्म्याचा उद्धार करायचं काम भगवान शिव आणि माता पार्वती 33 कोटी देव, ऋषी मुनी गुणीजन सगळ्यांकडून मला सार्थक करून घ्यायचं आहे. एकच उद्देश आहे माझं. हे भूमीवरती येणारा मानव पापीच आहे, पण हे तुलसी गडावरती येणारा मानव भोळा आहे. एकच माझी इच्छा आहे का त्याचा सदैव आगावपणात मी सांगावं, रागावर सांगावं, झगडून सांगावं, रडून सांगावं, वेळाने सांगावं, का तर नाही पाहून सांगावं, पण त्याचा चांगलं झालं पाहिजे, हेच माझे. कारण माझे गुणात सगळेच गुण आहे असं देव सांगतात, मी नाही बरं का. देव तर मला असं बी म्हणतं का तुलाही नखरं करतो. देव आम्हाला असं बी सांगत आहे तुला आगाव आहे म्हणे. देव असं बी मला सांगत आहे रडूनच तू घाडून घे देव. पण एवढं नक्की आहे माझं प्रेम तुमच्यावर खूप मोठं आहे. मी आज जिवंत आहे केव्हा सेवा करतोय, केव्हा शिव पार्वतीच्या चरणामध्ये दास आहे. मी परिवारासाठी नाही, प्रॉपर्टीसाठी नाही, सोनं चांदीसाठी नाही, जन्माला आलोय आणि राहणार आहे तर फक्त तुमच्यासाठी. म्हणून माझ्या जीवनामध्ये संसार मी केलं. संसारमध्ये तुम्हाला मी गुंतवून घेतलं की तुम्ही माझे हिरे आहे, त्याला चमकवायचं, घसायचं काम मी करेल. म्हणून आज या ठिकाणी आले. शिका, गुरु करा. मला नको करू, कोणाला बी करा, कारण असं बी मी आगाव आहे. पण जन्माला आले तरंगायचं आहे तर करावा तर लागलच, कारण सुख आणि दुःख आहेच. आज तुम्ही रस्त्याने जाणार, समोरहून गाडी येईल, समोरहून इकडून जाईल, आता एकमेकाला टक्कर मारणार आहे, मध्ये कोण उभं राहील? गुरुच ना. आणि जर गुरुला तोलवलं नाही गेलंय की आता कुठं तरी मी कमी पडू राहिलं ना, तर गुरु काय करल? लगेच देवांना पुढे सांगेल, मी इथं थांबलोय नैवेद्याला, तुम्ही तिथं जा ना, तेवढं काम करून या. हे गुरु करतो का? आता बघा तुम्ही, पाणी नदीमध्ये वाहू राहिलं, सगळे म्हणतात पाणी घाण आहे, घाण आहे, पण नदीतलं वाहता पाणी कधी घाण राहत नाही, कधीच नाही राहत. काही असं म्हणतात कपडे पाप ते सगळं नदीमध्ये वाहून दिलं, नष्ट होऊन गेलं. ती गंगा आहे, वाहून घेईल. काही ठिकाणी जाऊन तिला समजल हे कोणत्या लोकातलं आहे, काय पाप केलंय. झाडाला अटकवायचं आहे, दगडात गुतवायचं आहे, का नदीच्या बाजूला काढून टाकायचं आहे, का समुद्रामध्ये ठेवायचं आहे, ते नदीचं काम आहे. हेच गुरु काम करतो तुमचं. म्हणून गुरु श्रेष्ठ आहे, संत श्रेष्ठ आहे, ग्रंथ श्रेष्ठ आहे, पुराण श्रेष्ठ आहे आणि देव सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून भगवंत काय सांगतोय ऐका. ओम मंगलम ओमकार मंगलम गुरु मंगलम गुरु पार मंगलम. ओम मंगलम ओमकार मंगलम गुरु मंगलम पार मंगलम.
ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुकार असं गुरुदेव असतो. निर्गुण बी आणि ओम बी आणि श्री बी. आता या 4 तत्वांमध्ये तुम्हाला कोणत्या तत्वाचा पाहिजे गुरु? किती तत्व? 4. ओम, श्री, निर्गुण आणि सब. एकत्र आणून ठेवलं. आता तुम्ही आता उद्यापासून सुरुवात करा. गुरुच्या चरणामध्ये पहिला नतमस्तक होणं, फूल पान अर्पित करणं, त्यांच्या हाताद्वारा गळामध्ये माळ टाकणं, कपाळाला गंध लावणं, त्यांचे गळामध्ये आपल्या हाताने फुलाची हार टाकणं, आणि मग आपण देवाला गुरुला किती समर्पित आहे. दान, देहदान,
वस्त्रदान, भक्तिदान, सेवादान, वस्तुदान. गुरुला काही दान करू शकते. गुरुला असं नाही लागत की कपडेच पाहिजे, सोनंच पाहिजे, चांदीच पाहिजे, पैसेच पाहिजे. ते वेगळे प्रकारचे. गुरुला फक्त हे मोकळं पाहिजे आणि मग दान करा. सार्थकच होईल, रिकामा कोणी नाही जाणार. तुम्ही एक बघा, एक शाळा असते त्याच्यामध्ये 100 मुलं असतात. ते 100 मुलं पास होऊन जातात का? होत? एक क्लास मध्ये 100 मुलं असतील, 100 मुलं पास होत. एकही टीचर आहे, पुस्तक भी तेज आहे, शिक्षा भी तेज आहे, क्लास भी तेज आहे, तरी सगळे मुलं पास होत. ज्यांनी मनामध्ये ठसवलं, ज्यांनी पालन केलं, ज्यांनी कर्तव्य समजून हृदयामध्ये बसवलं, तोच तरंगून जातो. हीच शिक्षा आहे. शिक्षा म्हणजे त्रास देणं नाही, ग्रहण करणं. बाकी एवढं पक्का आहे. 12:15 वाजले, भगवान साक्षी आहे. गुरु पौर्णिमा साळे भोळा कोणी व्यक्ती असो, घरी बसून सार्थक होत नाही, फोटासमोर बसून सार्थक होत नाही. गुरुकडे जा गेल्यावरच सार्थक होत, हे पक्का आहे. तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही एक फोटो बसवून गुरुचं मंत्र जपू सार्थक होईल? नाही होत. तुम्ही प्रूफ द्या. नाही तर भगवंताने गुरु पाठवलंय तर सजीव पाठवेल आहे, निर्जीव नाही पाठवेल. सजीव जो ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड आज बोलू. आता फोटो एक ठेवा, त्याला बरं वडायला लावा ना. गुरुची पारीख सांगतो मी. बरेच लोक म्हणतात ना, टांबोटे लावायचे होते गुरुपौर्णिमाला. मग या असं थांबवतो ना, मग जाई बाबा चुराडा करून टाक. सगळेच गुरु जे आहे ते सनातन आहे. जेवढं देवा पुढे तुम्ही जाऊन नकमस्तक होसाल, तेवढं देव आपल्या पाठीशी राहील. करुणाने पण शिकवून दिलं. म्हणून या ठिकाणी येणारे सर्व माझे भाविक भक्त, सगळेच परिवार, मुंगी सांगा, ढेकणं सांगा, केसातले जुवा सांगा, विषयच नाही. कारण तुम्ही जे महाप्रसाद खात होते त्याच्यासाठी सगळे मुंगे आलेले आहे. मी सार्थक समजतो. माणसेच नाही, माझे कार्यक्रमाला पशु पक्षी, आता उद्या पहा तुम्ही कावळे किती येतील. मी खूप खुश आहे की भगवान शिव पार्वतीचे कृपाने माझ्या जनरल कार्यक्रमाला सगळेच याच्यात मी खूप आभारी आहे. सगळेच. आणि त्याच्यात मोठा वाटा माझे सगळे भक्तांचा आहे. जन्मो जन्मांतरी शिव पार्वतीच्या चरणामध्ये दास्त मी आहेच. त्यांचा आशीर्वादही माझ्यावर आहेच. पण तो आशीर्वाद भरपूर तुमच्या डोक्यावर ठेवून तुमचं कल्याण करेल. मायबाप, जास्त वेळ घेणं सारखं आहे, पण कुठंतरी थांबावं लागल. मी प्रसन्न आहे, खुश आहे. तुम्ही सर्व आलात. एवढं सुंदर नियोजन, हरिपाठ सुंदर, गायन, कथन, बासरी, चोपदार, सिक्युरिटी सेवक, साऊंड सिस्टम, फोटोग्राफर, एवढे आपल्याला प्रकाशमध्ये ठेवणारे
अन्नदान करणारे सगळ्यांचं नियोजन, कमिटी, कार्यकर्ता, सिक्युरिटी, शंकरभाऊ, महिला मंडळ, सगळ्यांना माझा खूप खूपच आभार. केलंय तुम्ही, खूप केलंय. नवरात्री, शिवरात्री सगळे कार्यक्रम साजरा करतात. आता काही दिवसांनी पोळा पण येणार आहे. पण जी गुरुपौर्णिमा निस्वार्थी भावी ये वर्षी केलंय, माझे काळजाला लागून केलंय. आणि एवढे सभामध्ये माझे गायींचं बी मी आभार व्यक्त करतोय, कारण महाप्रसादसाठी तर त्यांचं मी दूध टाकणारच आहे खीरामध्ये. पण जे गायींची ठेपसाठी येतात डॉक्टर, त्यांचा मी कोटी कोटी धन्यवाद करतो. जे माझ्या गायींना चारा घालतात त्यांच्यासाठी कोटी कोटी धन्यवाद. तुम्ही आहे म्हणून मी आहे. तुम्ही खुश ठेवतात म्हणून मी आज खुश आहे. पूर्ण दिवस आज मी विचारात होतो की माझे खरंच पोरं आले, माझी बहीण असेल, माझी आई असेल, माझे भाऊ असेल, कोण जवळचे नाही, हे सगळेच माझे, सगळेच. हेच मला लागत, दुसरं नाही. मनात येतं मी कुठं कमी पडतो का? गादीवर तुम्हाला काही वाटत असेल, दर्शन होतंय, मी कमी वेळ देतोय तरी माझं मन झिजतं, असं वाटतं की यांना वेळ देवावं. पण काय करू, 1000 लोक आहे, मी एकटा आहे, किती पुरू. एखादी वेळेस खूप बोलतो, एखादी वेळेस कमी बोलतो. मायबाप, तुम्ही माझे आहे, मी तुमचं आहे. याच्यात एखादी वेळेस चुकलंय तर समजून घ्यायचं काम तुमचं आहे. बाकी एवढं तर नक्की, हानल, झोडल, बोलल, चिडल, प्रेमाने घेईल, पण नीट तर करल. हा, तुम्ही काही काम सांगा ना, कोणतंही काम लोटा, पण एखादी वेळेस मी पण काही शहाणपणा करतो. जास्त डोकं लावते का थोडं थांबून ठेवतो. डोकं नाही लावते, फटक देऊन काम करून टाकतो. त्याच्यात कारण एक शिकवण असते माझी, की बार बार ठोकर जीवनात येऊ नाही. म्हणून देवाचं कार्य, संतांची वाणी ऐकत राहा. कोणतं कार्य? देवाचं, संतांची वाणी. समजलं? मायबाप, माझे वाणीमध्ये काहीतरी चुकलं असेल हे तर मी मान्यच करल, कारण मी आपलं म्हणून बोललो. काय आपलं? मी संस्कृत यूज नाही केली, ववी यूज नाही केली, कोणतं वक्तृत्व नाही आणलं. आपलं म्हणून मी बोललो की माझे पोरं शिकले पाहिजे, समजले पाहिजे. लवकर मी नावमध्ये तरंगवून देवापर्यंत घेऊन जाईन, हे माझं उद्देश. आणि माझे वाणीमध्ये काही चुकलं असेल तर हात जोडून क्षमा मागतोय. आणि माझे वाणीला ओम नमः शिवाय सांगून माझे वाणीला मी पूर्ण विराम देतोय. ओम नमः शिवाय. बोलो शिवर्धनारेश्वरी भगवान की जय. महाराज की जय. 2 मिनिटं